शिरूर लोकसभेत महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हेंचं नाव जवळपास निश्चित झालंय। मात्र महायुतीकडून अद्यापही उमेदवार कोण असेल हे स्पष्ट झालेलं नाही। अजित पवारांच्या गटातून 2 जणांची शिंदेंच्या शिवसेनेकडून एक नाव चर्चेत आहे। शिरूरचा सामना कुणात रंगणार पाहूया हा एक रिपोर्ट। 2019ला सर्वाधिक चर्चेत असलेल्या लोकसभांपैकी शिरूर लोकसभा ही आघाडीवर होती। एकीकडे 15 वर्ष खासदार राहिलेले आढळराव पाटील होते, तर दुसरीकडे पहिल्यांदाच खासदारकीला उतरलेले अमोल कोल्हे। यंदा या दोन्ही उमेदवारांच्या पक्षांचे 2 तुकडे झालेत। आढळराव लढलेल्या शिवसेनेचे 2 गट झालेत आणि कोल्हेंच्या राष्ट्रवादीचेही 2 गट। आढळराव शिंदेंच्या गटात आहेत, तर इकडे कोल्हे शरद पवारांच्या गटात। आढळराव शिंदे गटात गेल्यानं मवियात शिरूरची जागा अमोल कोल्हेच लढवणार हे जवळपास स्पष्ट आहे। पण महायुतीमध्ये अजित पवारांनीही शिरूरच्या जागेवर दावा सांगितलाय आणि आढळरावांनी शिवसेनेचा। अजित पवार गटाकडून पार्थ पवारांसोबत वळसे पाटलांची कन्या पूर्वा वळसे पाटील यांचंही नाव घेतलं जात आहे। गेल्या काही काळात वळसे पाटलांची कन्या पूर्वा वळसेंचा मतदारसंघात वावर वाढलाय। अनेक कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावल्यामुळे त्यांचंही नाव शिरूरमध्ये चर्चेत आलंय। दुसरीकडे वेळ आलीच तर आढळराव यंदा कोणत्याही चिन्हावर निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याचीही सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे महायुतीत जर जागांचा पेच वाढला तर आढळराव पाटील काय भूमिका घेतात हे देखील महत्त्वाचं ठरेल। निवडणुकांच्या तोंडावर आढळरावांना म्हाडाचं अध्यक्षपद दिल्यानं त्यांची बोळवण केल्याची चर्चा होती। मात्र शिंदेंनीच तयारीत राहण्याचे आदेश दिल्याचं आढळराव सांगतायत। जे कोणी विकासासाठी तिकडे गेले म्हणत असतील त्यांनी सांगावं की आमच्या शेतकऱ्यांचं 1200 कोटी रुपयाचं नुकसान का करता निर्यात बंदी आधी उठवा। कारण जेव्हा लाचारीनं पाय धरण्याची मानसिकता होते तेव्हा नजरेला नजर मिळवण्याची हिम्मत राहत नाही। आपण बघा ना, आता ज्यावेळेस अजित पवार एखादं चॅलेंज देतो त्यावेळेस चिमकूनच दाखवतो आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल। ही जागा शिवसेनेची आहे। राष्ट्रवादीने जरी क्लेम केला असला तर राष्ट्रवादीचा उमेदवार त्यांच्याकडे नाही आहे। राष्ट्रवादीचा उमेदवार शरद पवारांकडे आहे, महाविकास आघाडीकडे आहे। शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितलं की आढळराव तुम्ही थांबू नका, तुम्ही काम चालू ठेवा। पुणे एकमेव जिल्हा आहे ज्यात लोकसभेचे 4 मतदारसंघ येतात, ज्यात मावळ, पुणे, शिरूर, बारामती या लोकसभेचा समावेश आहे। शिरूर लोकसभेत जुन्नर, आंबेगाव, खेड आनंदी, शिरूर, भोसरी आणि हडपसर हे विधानसभा मतदारसंघ येतात। राष्ट्रवादीच्या कोल्हेंविरोधात शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील लढले। कोल्हेंना 6,35,830 तर आढळराव पाटलांना 5,77,347 मतं पडली होती। कोल्हेंनी 58,483 मतांनी आढळरावांचा पराभव केला। 2019 मध्ये शिरूर लोकसभेचा विधानसभा निहाय निकाल बघितल्यास जुन्नरमध्ये अमोल कोल्हेंना 1,13,182 मतं होती। शिवसेनेच्या शिवाजीराव आढळरावांना 71,631, आंबेगावात कोल्हेंना 1,07,781, आढळरावांना 82,084, खेड आनंदीत कोल्हेंना 99,583 तर आढळरावांना 92,137, शिरूरमध्ये कोल्हेंना 1,20,037 तर आढळरावांना 93,732, भोसरीत कोल्हेंना 88,259 तर आढळरावांना 1,25,336, हडपसरमध्ये कोल्हेंना 1,05,712 तर आढळरावांना 1,11,082 मतं पडली होती। राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे यांनी जुंबर, आंबेगाव, खेड आनंदी आणि शिरूरमध्ये लीड घेतलं, तर शिवसेनेचे आढळराव भोसरी आणि हडपसर या ठिकाणी आघाडीवर राहिले। कोल्हेंना सर्वाधिक मताधिक्य त्यांचं होमग्राऊंड जुन्नरमध्ये होतं। आढळरावांना सर्वाधिक लीड भोसरी विधानसभेत मिळालं। शिरूर लोकसभेसाठी महत्त्वाची असणारी बैलगाडा शर्यत बंदीचा मुद्दा गेल्या निवडणूक प्रचारात गाजला होता। बारी मोहर घोडी धरणार म्हणजे धरणार असं आश्वासन कोल्हेंनी दिलं होतं। नंतर बैलगाडा शर्यतीवरची बंदी हटली, मात्र कोल्हे आढळरावांमध्ये श्रेयवाद रंगला। तुर्तास या घडीपर्यंत शिरूरची लढाई प्राथमिक टप्प्यात आहे। महायुतीकडनं उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच शिरूर लोकसभेतून भारी मोर घोडी कोण धरणार याचे कयास बांधले जातील। सुनील थिगळे, TV9 मराठी, शिरूर, पुणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.